पालघर जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा कहर झालेला आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हा जिल्हा अक्षरशः लुटायला लावलाय, ओरबडायला लावलाय. लोक आता चिडलीत, संतापलीत. भ्रष्ट अधिकाऱ्यांना तोंड फोडून आता शिव्या द्यायला लागलेत. पालघर जिल्ह्यामध्ये आठेरा टोळी आहे. भ्रष्ट अधिकारी, दरोडेखोर ठेकेदार आणि लुटारू राजकारणी, ह्या तिन्ही घटकांनी हा जिल्हा अक्षरशः जेरी सांडलाय. म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयात आता भ्रष्ट अधिकाऱ्यांनी रेट कार्ड वापरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जसं हॉटेलमध्ये रेट कार्ड असतं, मेनू कार्ड असतं, तसं आता सरकारी अधिकारी ते रेट कार्ड घेऊन बसले. प्रत्येक कामांचे रेट लावले जातात. म्हणजे अक्षरशः त्याला खुल्लम खुल्ला भ्रष्टाचार आपण बोलतो, तसा भ्रष्टाचार सुरू आहे. तशा प्रकारचे व्यवहार सुरू आहेत. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये येणारा अधिकारी हा सुरुवातीला नाखुश असतो, पण तो एकदा का जिल्ह्यामध्ये आला तर तो या जिल्ह्यामध्ये रमतो आणि कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी तो करून जातो. आज आम्ही जो भ्रष्टाचार सांगणार आहोत, म्हणजे खरं तर भ्रष्ट कारभाराविरुद्धचं जे आमचं आंदोलन आहे त्याचा आजचा 149वा दिवस. सलग 149 दिवस आम्ही वेगवेगळे भ्रष्टाचार काढले. म्हणजे खरं तर आमचा रोष हा पीडब्ल्यू वर होता. पण पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचार काढत असतानाच आम्हाला काही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे काही पेपर्स पाठवले आणि त्या पेपरवर सांगितलं की पीडब्ल्यूडी पेक्षा सर्वात जास्त भ्रष्टाचार हा कृषी कार्यालयामध्ये होतोय. आता कृषी कार्यालयांमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतोय त्याची सगळी त्यांनी इगतवरी दिली, त्याचे काही पेपर्स दिले. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर जी पोलखोल करणार आहे ती आहे पालघर जिल्ह्यातील कृषी कार्यालयामधली. म्हणजे खरं तर या कृषी कार्यालयांमध्ये मागील 3 वर्षामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी SIT मार्फत करावी असं आता काही जबाबदार नागरिक बोलत आहेत. काही राजकीय पक्षांच्या लोकांनीही तशा स्वरूपाची मागणी आता लावून धरायला सुरुवात केली. कारण कोट्यावधी रुपयांची बिलं ही बोगस कृषी खात्याने काढायला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर चाललेली जी काही लुटमार आहे ती आता अगदी डोक्यावरून ज्याला पाणी जाणं म्हणतात तशा प्रकारची ती सुरू झालेली आहे. शेवटच्या टोकाला पोहोचलेली आहे. आणि ही जर लुटमार रोखायची असेल, याला जर पायबंद घालायचा असेल, शासनाला पैसा वाचवायचा असेल तर याची आता SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. जर सगळं जर उघड झालं तर पालघर जिल्ह्यातील अधिकारी, कृषी अधिकारी हे जेलमध्ये जातील अशी परिस्थिती आहे. मात्र ही रोखायची कोणाची तयारी नाही. राजकारणी सामील आहेत. काही राजकारणीच आता ठेकेदार आहेत. म्हणजे पालघर जिल्ह्याची वाताहत का झाली त्याच्यामध्ये एकमेव कारण, जो निवडून आला तो ठेकेदार बनला. म्हणजे राजकारणीच ठेकेदार झालेत आणि त्याच्यामुळं या जिल्ह्याची वाताहत व्हायला सुरुवात झाली. खरं तर पालघर जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी जी टक्केवारी वाढवलेली आहे, जे रेट वाढवलेले आहेत ते आश्चर्यकारक आहे. एकूणच जी ठेकेदारांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये आणि राजकारण्यांमध्ये जी काही चर्चा सुरू आहे ती चर्चा जर बघितली तर पीडब्ल्यूडी पेक्षा जास्त भ्रष्टाचार, जास्त बोगस कामं ही कृषी खात्यामध्ये होतात असं आता म्हणावं लागेल. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवते. सुदैवाने पालघर जिल्ह्याच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हेच कृषी मंत्री आहेत, दादासाहेब भुसे. आणि त्याचाच फायदा घेऊन कृषी अधिकाऱ्यांनी, भ्रष्ट ठेकेदारांनी, काही राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाऐवजी स्वतःचा विकास करायला सुरुवात केली. आता ही कृषी खात्यामध्ये कोणती कामं चालतात तर तिथे नवीन शेती तयार करणं, म्हणजे आपण ज्याला खातर काढणं ते म्हणतो ते बोलतात. जुनी भात शेती आहे ती दुरुस्ती करणं आणि सिमेंट बंधारे बांधणं, असलेले जे बंधारे आहेत, जे आधी बांधलेले आहेत ते रिपेअर करणं, अशा प्रकारची कामं केली जातात. आणि ही कामं कागदोपत्री तयार करून त्याची बोगस बिलं काढली जातात असं आता ठेकेदारांनीच सांगायला सुरुवात केली. कारण आता ठेकेदारांमध्ये ही गट पडलेत. ठेकेदार एकमेकांच्या जीवावर उठले. त्यातच कृषी खात्यातील काही निवृत्त अधिकारी हे ठेकेदार बनलेत. काही अधिकारी जे आता नोकरीत आहेत तेच, काही कर्मचारी हे स्वतःच कामं घ्यायला लागलेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्येच आता गँगवॉर सुरू झालंय. आणि त्यातून आता ह्या माहित्या बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने कामं केली जातात ती सगळी जर बघितली तर तिथे किती बोगसपणा आहे हा आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल. खरं तर कृषी खात्याची कामं मिळावीत म्हणून
ठेकेदारांच्या उड्या पडतायत। याच्यामध्ये अनेक राजकारणी उतरलेले आहेत। म्हणजे पीडब्ल्यूडीचं एखादं टेंडर निघालं की 7-8 ठेकेदार जे आहेत तेच त्याच्यामध्ये बिलोचा खेळ खेळतात। इथे मात्र कृषी खात्याची कामं घ्यायला 100 ठेकेदार एका कामासाठी तयार असतात। म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती जी कृषी खात्याची करून ठेवली तिथल्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारामुळे, त्यामुळे तिथली जी रस्तिकेच आहे ती प्रचंड वाढली। लोक 48% पर्यंत टेंडर भरतात। म्हणजे एखादं काम जर 100 रुपयाचं असलं तर 48 रुपये कमी दराने ते करायला तयार असतात। 100 रुपयाचं काम 52 रुपयामध्ये करायला तयार असतात। ते कसं केलं जातं हे आता कुणीही सांगू शकणार नाही, आता ते कृषी खात्यामध्ये शक्य आहे। म्हणजे पीडब्ल्यूडीचा जो आम्ही भ्रष्टाचार काढला त्याच्यामध्ये आम्ही बघितली बिलोची खेळ, तर तो 40% पर्यंत गेला होता। कृषी खात्यातला बिलोचा खेळ हा 48% पर्यंत गेला। आणि म्हणून जिल्हा पातळीवर काही एक प्रशासकीय आदेश आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 20%च्या वर कोणीही टेंडर भरायचं नाही। 20%च्या वर म्हणजे 21% जर कोणी टेंडर भरलं तर ते रद्द होतं आणि म्हणून 20%च भरायचं, 20%च्या खाली भरायचं। आता 100% जेवढी टेंडर असतील तेवढी ही 20% भरली जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून चिठ्ठ्या काढल्या जातात। आता त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। एक ठेकेदार 20-20, 25-25 कामं भरतोय, 20-20, 25-25 एजन्स्या जवळ घेऊन तो भरतोय। चिठ्ठी उडवल्यानंतर त्याच्यापैकी त्यांना काम ते मिळतं। म्हणजे मोठ्या ठेकेदारांची सोय कृषी अधिकाऱ्यांनी लावलेली आहे। अत्यंत वाईट पद्धत आणि घाणेरडी प्रथा ही कृषी खात्याने सुरू केलेली आहे की 20%च्या वर कोणीही टेंडर भरायचं नाही। तर 48% भरते, 50% भरते, तुम्ही कामं योग्य प्रकारे करून घ्या। ठेकेदारांना कामं परवडलीच नाहीत तर ते 48%, 50% का भरतील? घरातला पैसा टाकून का भरतील? आता तो विचार न करता त्यांनी 20%ला ब्रेक लावलाय, 20%ला लॉकिंग केलंय। 20%च्या वर कोणी भरायचं नाही, कारण तो शासनाचा तोटा आहे। ज्यांना भरायचे त्याने जास्त भरू दे, फक्त आमचं ऑब्जेक्शन आहे की तुम्ही तर त्यांनी जर 48% बिलोनी भरलेले आहे त्याचं पूर्ण काम त्याच्याकडून 100 रुपयांचं करून घ्या, ते करून घेतलं जात नाही। त्याचं कारण असं आहे की अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये 39% ही लाच द्यावी लागते। हे 48% गेले आणि अधिकाऱ्यांना जर 39% द्यायचे झाले तर ते काम होणार कसं? आणि म्हणून हा 20%वर ब्रेक लावलाय। खरं तर ही पद्धत चुकीची आहे। आत्ताच जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, ज्याला बिलो भरायचे त्याला बिलो भरू दे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने जर कामं करून घेतली तर कुठेही कोणीही असा बिलोचा खेळ खेळणार नाही। मात्र त्या पद्धतीने जर वापरली गेली तर या अधिकाऱ्यांना पैसे मिळणार नाहीत आणि म्हणून त्यांनी 20%ला लॉकिंग केलं। म्हणजे माझ्याकडे एक काम आहे, अशी अनेक माझ्याकडे कागदपत्र आलेत कृषी खात्याची, त्याच्यापैकी एक काम आहे पालघर तालुक्यातले करळगाव, गट नंबर 1 ते 30, जुनी भात शेती आणि नवीन भात शेती दुरुस्त करणं। 24 जानेवारीला हे टेंडर निघालं होतं, 24 जानेवारी 2022, म्हणजे आत्ताच आहे, आता मार्च महिना चालू आहे। याच्यामध्ये हे एकच काम म्हणजे 47-48 लाखाचं काम होतं, एकच काम 86 लोकांनी भरले। म्हणजे पीडब्ल्यूडी मध्ये आता आपण बघतोय 10 ते 15च्या वर लोक जात नाही आहेत। ही टेंडरची कॉपी आहे, भरणारी जी लोक आहेत तर शेवटचा आकडा आहे 86 लोकांनी एकच काम भरलंय। म्हणजे खरं तर एकच ठेकेदारांनी काही 10-15 त्याच्यामध्ये टेंडर टाकलेली एजन्सी टाकलेली आहे समजतात। त्याची जर चौकशी करायची असेल तर ज्यांनी इसारा रक्कम भरली ती नेमकी कोणाच्या अकाउंटवरनं गेले, म्हणजे ज्या एजन्सीने हे टेंडर भरलेलं आहे त्याच्या अकाउंटवरच हे पैसे गेले का इसारा रक्कम, याचा जर शोध घेतला तर ही टेंडर नक्की कोणी भरलेत? कारण एकच ठेकेदार त्याच्याच अकाउंटवरनं या सगळ्या इसारा रक्कम भरतोय असं समजतंय आणि 86 कामांपैकी चिठ्ठ्या उडवल्यानंतर ते एकाला काम मिळतंय। ज्यांनी जास्त बीड भरले असतील त्याला ते काम मिळतंय। म्हणजे 86 बीड मधून एकालाच ते काम दिलं जातंय। 20% बिलो हा सर्रास रेट आता तिथे चालू झालेला आहे। म्हणजे खरं तर हा चौकशी करण्याचा भाग आहे की 20% का? तुमचं काही कंट्रोल नाही का ठेकेदारांवर? कितीही टक्के बिलो भरू दे, त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेणं हे गरजेचं असतं। खरं तर त्या ठेकेदारांना का परवडतं, म्हणजे 48% बिलोनी घेणं का परवडतं याचा शोध घ्यायला पाहिजे होता। याचं कारण असं की सगळी जी इस्टिमेट बनवली जातात ही बोगस आहे। पीडब्ल्यूडी एवढी बोगस होती त्याच्यापेक्षा जास्त बोगस ही कृषीची आहेत। माझ्याकडे जी काही इस्टिमेट आलेली आहे त्याच्यामध्ये बघितलं तर गट क्रमांक 1 ते 20 4च क्रमांकापैकी कामं झालेत, उरलेली 16 क्रमांकाची तशीच बिलं काढलेली आहेत। म्हणजे गट काही सोडून द्यायची, त्याची बिलं काढायची आणि त्याच्यामुळे 48% काय 50% काय त्यांना सहज परवडतं अशी परिस्थिती आहे। आता कृषी खात्याच्या अधिकारीच
ठेकेदार बनलेत, काही ठेकेदारांचे पार्टनर बनलेत, जे रिटायर झालेत तेही आता ठेके घेत आहेत. त्याच्यामुळे काम न करताच बिलं काढण्याचा ससेमिरा चालू झालाय. त्यातच पालघर जिल्ह्यामध्ये जे 2 डिव्हिजन येतात, एक वाडा आणि पालघर. पालघरमध्ये एकूण 4 तालुके आणि वाड्यामध्ये 4 तालुके असे 8 तालुके आहेत. इथली जी टक्केवारी आहे म्हणजे कृषी खात्याची ती तोंडात बोटं घालणारी आहे. म्हणजे काही ठेकेदार माझ्याकडे आले ते, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आधी 34% घेतले जायचे, कारण पीडब्ल्यूडीचा रेट 35% होता. पीडब्ल्यूडी पेक्षा 1% कमी ठेवायचं असल्याने ठरलं होतं, 34% होते. मात्र पीडब्ल्यूडी पेक्षा पण जास्त भ्रष्टाचार करतोय, पीडब्ल्यूडी पेक्षा पण जास्त कामं करतोय. तिथेही 70-80 लाखाची कामं निघतात, आपल्याकडेही 70-80 लाखाची कामं निघतात. म्हणजे कृषीमध्ये 70-80 लाखाची कामं निघण्याचा हा प्रकार या गेल्या 2-3 वर्षातच झालाय सुरू. एवढी जर कामं निघतात तर आपण पीडब्ल्यूडी पेक्षा कमी टक्केवारी का घ्यायची, असा विचार भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये आला असेल. आणि गेल्या वर्षभरापासून ही टक्केवारी 5% वाढवली आणि ती 39% झालेली. 39% घेणारे अधिकारी कृषी खात्याचे हे पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. आता बघा, 39% त्यांना लाच द्यायचे, 20% तर कंपल्सरी त्यांना बिल भरायचं. 20%च्या आतच, म्हणजे 20% सर्रास सगळेजण भरतात आता. म्हणजे कृषीचं टेंडर घ्यायचं असेल तर ते 20%नीच भरायचं असा काही नियम आहे. कारण त्याच्यामध्ये टॉस सोडवला जातो, त्याच्यामध्ये टॉस सोडून ज्याला काम लागतं तो होतो. त्यामुळे 20% त्यांना भरावंच लागतं. ते 20%, हे 39%, एकूण 59% गेल्यानंतर 41%मध्ये ठेकेदार काय काम करणार आहे आणि ठेकेदाराला काय मिळणार आहे. ठेकेदाराने ठरवलं की मला 20% पाहिजे, तो उरलेल्या 21% तो काय काम करणार. त्याचे काम न करताच हे 39% वाढवले जातात आणि त्याच्यानंतर ही कामं परस्पर बिलं काढून मोकळे होतात. काही कामं केली जातात, पण त्याचं इस्टिमेट जे असतं, म्हणजे 10 लाखाचं काम असेल तर त्याचं इस्टिमेट 50 लाखाचं केलं जातं. म्हणजे माझ्याकडे एक कागदपत्र आहे, त्याच्यामध्ये 12 लाखाचं जे काम होतं, म्हणजे 12 लाख ऍक्च्युली कॉस्ट येईल त्याचं जे टेंडर होतं, त्याचं जे अंदाजपत्रक होतं ते भरलं होतं 48 लाखाला. म्हणजे 12 लाखाचं काम, त्याचं अंदाजपत्रक 48 लाख केलं होतं. आणि ते 48 लाखाचं काम म्हणजे 39% त्याच्यामध्ये वाटणं आलं, त्याच्यानंतर 20% बिलो आलं आणि त्यामध्ये थोडं थातूर मातूर काम करणं असा प्रकार आला. आता ही जी टक्केवारी वाटली जाते कशी वाटली जाते, आम्ही जेव्हा ही चौकशी केली तेव्हा सगळ्यात मोठा वाटा याच्यामध्ये असतो तो कृषी सहाय्यकाचा. म्हणजे कृषी सहाय्यक पहिला 10% घेतो, त्याच्यानंतर टक्केवारी कमी 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 होत जाते. म्हणजे जसं अधिकाऱ्याचं पद वाढतं तसं तर त्याला कमी, कारण त्याच्याकडे येणारा ओघ जो असतो तो जास्त असतो. म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षक जे आहेत, जिल्हा अधीक्षक, त्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याचा पैसा येतो, त्याच्यामुळे त्यांची आलेली टक्केवारी कमी होते. पण पहिला जो काम देणार आहे कृषी सहाय्यक, जो काम तयार करणार आहे, त्याची टक्केवारी 10%. त्याच्यानंतर कृषी पर्यवेक्षक, त्याच्यानंतर मंडल कृषी अधिकारी, त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी, त्याच्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी आणि त्याच्यानंतर जिल्हा अधीक्षक, हे 6 लोक ही 39% टक्केवारी वाटून घेतात. हे कृषी खात्यातलं, पालघर जिल्ह्यातलं नागडं सत्य आहे. हे कुणीही कृषी खात्यातला कर्मचारी सांगेल, कृषी खात्यातला ठेकेदार सांगेल आणि कुठलाही राजकारणी सांगेल की 39% देऊनच ही कामं केली जातात. म्हणजे मला ते एकाने आश्चर्य सांगितलं की पहिल्यांदा जर बिल काढायचं असेल कृषी खात्यामधून तर ते 50% पहिलं बिल काढतात. म्हणजे ज्याला आपण पीडब्ल्यूडी मध्ये सुरुवातीचं रनिंग बिल ज्याला बोलतो ते तिथे 95% निघायचं, इथे ते पहिल्यांदा 50% काढतात. 50% बिल काढल्यानंतर 39% अधिकाऱ्यांना द्यायचे, त्याच्यानंतर उरलेल्या 50%चं बिल निघेल. म्हणजे आयडिया ही खूप चांगली आहे. पीडब्ल्यूडीचे ठेकेदार काही अधिकाऱ्यांना घोडे लावून, रिव्हॉल्वर लावून बिलं घेतात, काही राजकारण्यांची नावं लावून सांगून घेतात, काही दादागिरी करून घेतात. कृषी खात्याने तो अनुभव घेतला, कृषी खात्याने ठरवलं आधी फक्त 50% बिल काढायचं, 39% आणून द्या, तर उरलेलं 50% तुमचं बिल निघेल. म्हणजे काम घेतल्याबरोबर रनिंग बिल म्हणून 50% कृषी खात्यामधून काढलं जातं आणि त्याच्यानंतर पैसे घेतल्यानंतर, म्हणजे पैसे आधी घेतले जातात आणि त्याच्यानंतर उर्वरित बिल हे काढलं जातं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो घोळ करणारा माणूस आहे तो म्हणजे उपविभागीय अधिकारी, एक वाड्याला एक पालघरला, हे दोघे जण हे सगळ्या टेंडरचा घोळ करतात. म्हणजे ऑफलाईनची कामंही तेच वाटतात, तिथेही त्यांचा घोळ सुरू असतो, तिथेही ते पैसे घेऊनच काम करतात. म्हणजे सगळ्यात करप्ट, सगळ्यात जास्त पैसा कमावणारा याच्यामध्ये असतो तो उपविभागीय अधिकारी. आणि वाड्याचाही उपविभागाधिकारी आणि पालघरचा उपविभागाधिकारी ही जी कामं देताना जो घोळ करतात तो खूप सिस्टमॅटिक आहे. म्हणजे तो कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने त्या कामांचं वाटप होतं. त्यातच काही राजकारण्यांना पैसे द्यावे लागतात, काही मंत्रालय पातळीवर काही अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, त्याच्यासाठी ती वेगळी कामं काढली जातात, ती आणखीन वेगळी आहे.
जे पीडब्ल्यूडी मध्ये काही जॉब दिले जातात, तशाच इथला हा प्रकार आहे की इथे काही बोगस कामं काढून ते मंत्रालयात पोहोचवली जातात. त्याच्यामुळे खालपासून वरपर्यंत हा भ्रष्टाचार रुजलेला आहे. आता सिमेंट बंधारे जे बांधले जातात त्याचं टेस्टिंग रिपोर्ट जो प्रकार जो आहे ना, ज्या लॅबमध्ये हे सगळं जातं त्या लॅब मधले सगळे रिपोर्ट खोटे आहेत. म्हणजे तुर्भ्याला तर दुकानच मांडून बसले पीडब्ल्यूचे रिपोर्ट. पण तसाच प्रकार वसईमध्ये चालू आहे, तसाच प्रकार ठाण्यामध्ये चालू आहे. आणि कृषी खात्यामध्ये जे काही बंधाऱ्यांची कामं जी होतात त्या बंधाऱ्यांचे टेस्टिंग रिपोर्ट हे रेट ठरलेले आहेत. त्या रेटनुसार पैसे दिले का तुमच्याकडे टेस्टिंग रिपोर्ट येतो, मग तो बंधारा बांधलेला असो कसाही बांधलेला असो त्यामध्ये दगडी म्हणजे सगळे बंधारे दगड्याने भरलेले आहेत. म्हणजे कुठलाही एक बंधारा फोडायचा आणि बघायचं त्याच्यामध्ये 100% ह्या दगडी भरलेल्या आहेत. मात्र अजून तर एकही बंधारा फोडलेला नाही. आता आपण त्यांना बंधारे काही फोडायला लावतोय, ते तर बंधारे फोडले आणि त्याच्यातून दगड निघाले, त्याच्यानंतर कोणावर कारवाई होते ते आपण बघतोय. म्हणजे मागची जी सगळी कामं झालेली आहेत त्याच्यावर चौकशीची मागणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर जो घोळ आता उघडकीस येईल तो खूप मोठा असेल. म्हणजे आम्ही बघितलंय की मजगीची जी कामं आहेत 10 लाखाच्या आतील, ती तर कचऱ्यासारखी ज्याला वाटणं बोलतो की पैसे द्या कामं नाही, पैसे द्या कामं नाही, अशा पद्धतीने ती कामांचं वाटप झालंय. सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करणं आता गरजेचं आहे. मार्च मध्ये बिलं काढण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर टेंडर निघाले. मार्च मध्ये बिलं निघतात आणि जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर ही सगळी कामं जी मजगीची कामं असतील, नवीन भात शेती किंवा जुनी भात शेती जे बांध बांधलेले असतात किंवा खाचरं काढलेले असतात ते वाहून गेले किंवा त्याची नासधूस झाली असं सांगून पुन्हा पुढच्या वर्षी ती कामं केली जातात. आणि म्हणून आमची मागणी आहे की मार्च तुम्ही ह्यांनी बिलं आता काढणार आहे. मार्च मध्ये कोट्यावधी रुपयांची बिलं निघणार आहेत. ती बिलं निघाल्यानंतर मे मध्ये त्याची तपासणी करा. म्हणजे मार्चला काम झालंय, एप्रिल जाऊ द्या, मे मध्ये याची कामं करा. कामं चौकशी करताना मार्च एंडिंगला जी बिलं निघाली त्याची चौकशी करताना ती रँडमली करा. म्हणजे 1 ते 100 कामं आहेत, त्याच्यामध्ये एक काम 20 नंबरचं घ्या, 80 नंबरचं घ्या, 46 नंबरचं घ्या, 83 नंबरचं घ्या, अंदाजे कामं घ्या आणि ती तपासा. कृषी खात्याची कामं तपासताना काय होतंय की चांगली काही कामं ही त्यांना करावी लागतात. जे काही ठेकेदार नडतात, काही ठेकेदार वरच्या वरदहस्ताने किंवा राजकारणाच्या बाजूवर कामं घेतात, त्यांना ती कामं करायला लावतात आणि तीच कामं दाखवली जातात. काही चांगली 10% कामं फक्त चांगली होतात, ती 10% कामं त्यांची चौकशी होते, तपासणी होते, तिथेच त्यांना नेलं जातं चौकशी अधिकाऱ्यांना आणि कामं खूप चांगली असं दाखवलं जातं. खरं तर पालघरमध्ये दादा भुसे जे कृषी मंत्री आहेत, ते पालकमंत्री आहेत, ते नेहमी येतात. त्यांनी ही रँडमली चौकशी केली किंवा आम्ही त्यांना कामांची नावं देतो. म्हणजे आता 46 कामांची नावं आहेत, या 46 पैकी कुठलंही काम तपासा. म्हणजे गारगाव पर्लीमध्ये आम्ही सांगितलं होतं की 85 रस्ते आहेत, त्या 85 रस्त्यांमधला कुठलाही एक रस्ता तपासा आणि चौकशी अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर कुठल्याही एका रस्त्यावर हा 100% भ्रष्टाचार झालेला असेल आम्ही सांगितलं होतं. आज आम्ही 46 कामांची लिस्ट देतोय. या 46 कामांमध्ये कुठलंही एक काम तपासा. कृषी अधिकारी सांगतात ते तपासू नका, आम्ही सांगतो ते तपासा, की त्यांनी लिस्ट जी देतील त्याच्यातली रँडमली कामं त्यांनी तपासावीत आणि त्याच्यानंतर बघावं की किती मोठा हा घोळ सुरू आहे. म्हणजे खरं तर कामं ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत की अधिकाऱ्यांच्या भल्यासाठी आहेत हे पालघर जिल्ह्यात कळेनासं झालंय आणि म्हणून चौकशी करणं गरजेचं आहे. 39% जर त्यांनी लाच घेतली तर पाणी मुरणार कसं, पाणी अडणार कसं आणि शेतकऱ्यांचा विकास होणार कसा. कामं न करता जी कोट्यावधी रुपयांची लूटमार चालू आहे ती रोखायची असेल तर SIT मार्फत चौकशी करणं सुरू आहे. ठेकेदारांची कृषीमध्ये कामं घेण्याची स्पर्धा का लागते? 48% बिलो लोक का जातात याचा विचार न करता 20%ला लॉक लावणं ही अत्यंत घाणेरडी प्रथा आहे. अधिकाऱ्यांना 39% मिळावेत म्हणून 20% त्यांना काम दिलं जातं. हे सगळं रोखायचं असेल तर आता या सगळ्या कामांची चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. खरं तर आम्ही ती SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणार आहोत. कारण IIT पवई मार्फत ही चौकशी केली किंवा SIT मार्फत चौकशी केली तरच हा गोळ दुरुस्त होईल. नाही तर वरिष्ठ अधिकारी जे येतात ते वरपासून खालपर्यंत सगळं माखलेलंच असतं, ते फक्त पाकिटं घ्यायला येतात. आम्ही एखादं प्रकरण काढलं की वरिष्ठ अधिकारी येतो, पैसे घेऊन जातो, क्लीन चिट देऊन जातो. त्याच्यापेक्षा एक स्वतंत्र पथक नेमलं, SIT मार्फत चौकशी केली किंवा IIT मार्फत चौकशी केली तर खरा प्रकार उघडेल. बिलांचा जो बोगस बिलांचा जो खेळ आहे तो थांबेल. सगळ्या बिलांची चौकशी करणं गरजेचं आहे. आता शेतकऱ्यांच्या तोंडातला जो घास आहे तो काढण्याचं पाप हे कृषी अधिकारी करत आहेत. म्हणजे आम्ही PWD ऑफिस सांगायचो की आदिवासींच्या विकासाचा पैसा हे भ्रष्ट अधिकारी खातात आणि त्यांना लखलाभ होत नाही, त्यातलं एकही सुखाने झोपलेलं नाही. आजचा आमचा या भ्रष्टाचाराच्या आंदोलनाविरुद्धचा 149वा दिवस आहे. या 149 दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यातील भ्रष्ट ठेकेदार, भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी हे एकही दिवस झोपलेले नाही.
म्हणजे ती झोप उडवलेली आहे त्यांची. त्यांना जे काही त्यांनी पाप केलंय त्या पापाची फळं ते भोगतायत, ती मरेपर्यंत ते भोगतील. आता तुम्ही शेतकऱ्यांचा पैसा म्हणजे पीडब्ल्यू आदिवासींचा विकासाचा पैसा खायचा, कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांच्या विकासाचा पैसा खात आहेत. म्हणजे एवढा जर कोट्यवधी रुपयांची कामं निघत असतील तर पालघर जिल्ह्याचा विकास किंवा पालघर जिल्ह्याच्या शेतीचा विकास, पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झाला असता, पण तो होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांची मात्र कोटीच्या कोटी उडाणं चालू आहेत. ठेकेदार अगदी कोट्याधीश झालेत, राजकारणी अब्जाधीश झालेत. आणि हे सगळं जर रोखायचं असेल तर यांच्या सगळ्यांच्या या चौकशा होणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 वर्षाची कामं झाली, त्यांची चौकशी करून यांच्यावर शासन होणं गरजेचं आहे. म्हणजे कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या तोंडातला घास काढून घेणं, त्यांच्या हक्काचा पैसा खाणं, त्यांच्या विकासाचा निधी स्वतःच्या पोराबाळांसाठी वापरणं हे पाप आहे. हे तुम्ही पाप करताय आणि हे पाप तुमच्या अंगावर फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या मार्चला बिलं काढताना विचार करा, कारण मे मध्ये या तुमच्या सगळ्या चौकशा व्हाव्यात अशी मागणी आम्ही लावून धरणार आहोत.